एक छोटासा प्रयोग करूया. आपल्याकडे हे कोणतं फळ आहे? आणि 2 भरण्यांमध्ये आपण पाणी घेतलंय. पाणी सारखंच आहे, संत्री सारखीच आहे. याला साल असलेली संत्री एका पाण्यात टाकूया. काय होतंय? आणि ही साल काढलेली संत्री पाण्यात टाकूया. काय झालं? असंच आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचं महत्व आहे. आपले आई वडील, आपले गुरुजन आपल्या भोवती असं कवच होऊन बसले. ते जर आपल्या सोबत असतील तर आपण कधीच बुडणार नाही. आणि आई बाबा जेव्हा आपल्याला सोडून जातील किंवा आपण आपल्या आई बाबांपासून विलग होऊ, गुरुजनांचं ऐकणार नाही, तेव्हा आपण असे समाजात बुडून जातो. मग आई वडिलांचं ऐकलेलं चांगलं, गुरुजनांचं ऐकलेलं चांगलं का न ऐकलेलं चांगलं?